दरम्यान सामन्याकडे आपण वळणार आहोत. सामन्याकडे आपण पाहतो. सामना सुरू झालेला आहे. मला वाटतं वॉर्मअप या ठिकाणी चालू आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. राईट आउट, मिडल, मिडलच्या माध्यमातून आपण पाहतो तर राईट इनच्या मध्ये राईट आउट पुन्हा एकदा पाहतो आपण. पुन्हा एकदा राईट इन कडे मिडल कडे केलेला आहे. मिडल मधनं लेफ्ट इन कडे लेफ्ट आउट कडे पुन्हा एकदा लेफ्ट इन कडे मिडल, मिडलच्या माध्यमातून हा अटॅक आणि हा पहिला गोल. आपण पाहतो रोटेशन होताना, रोटेशनच्या माध्यमातून मिडलच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहतो आपण. राईट इनच्या माध्यमातून पुन्हा एक चांगला डिफेन्स करायचा प्रयत्न आणि हा चांगला डिफेन्स या ठिकाणी हो झालेला आहे. हा फास्ट ब्रेकच्या माध्यमातून गोल करण्याचा प्रयत्न आणि एक चांगला प्रयत्न, थोडासा स्लिप, परंतु एक चांगला प्रयत्न होता, अयशस्वी प्रयत्न. लेफ्ट इनच्या माध्यमातून पुन्हा एकदा मिडलच्या माध्यमातून पुन्हा एकदा राईट आउटच्या माध्यमातून पुन्हा अटॅक आणि हा एक चांगला प्रयत्न. थोडंसं रोटेशन या माध्यमातून पाहतो आपण. डिपिंग करत, रोटेशन करत पुन्हा एकदा अटॅक करायचा प्रयत्न. लेफ्ट इन मिडलच्या माध्यमातून राईट इनच्या माध्यमातून सेंटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा लेफ्ट इनच्या माध्यमातून अटॅक करायचा प्रयत्न आणि हा चांगला प्रयत्न, परंतु यशस्वी. आणि या ठिकाणी राईट आउटच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय. खूप चांगला या ठिकाणी गोल सेव्ह केलेला आहे. आणि पुन्हा एकदा आपण पाहतो फास्ट ब्रेकच्या माध्यमातून हा अटॅक करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. अतुल शिरस्कर, आपण कृपया व्यासपीठाकडे यायचे. अतुल शिरस्कर. यस, या ठिकाणी पाहतो आपण राईट इनच्या माध्यमातून पुन्हा एकदा मिडल केलेला आहे. मिडलच्या माध्यमातून पुन्हा एकदा राईट आउटच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक चांगला प्रयत्न होता, या ठिकाणी अयशस्वी. आणि या ठिकाणी पेनाल्टी. रिशूटला जर डिस्टर्ब केलं तर या ठिकाणी निश्चित पेनल्टीमध्ये रूपांतर होतं आणि हा चांगला अटॅक आणि हा गोल. आपण पाहतो तर या ठिकाणी या सामन्यामध्ये जे सहभागी खेळाडू आहेत, साधारण 60% खेळाडू हे राज्य पातळीवरून या ठिकाणी आलेले आहेत. खूप चांगला सामना आणि रंगतदार सामना. आणि हा एक राईट आउटच्या माध्यमातून अटॅक. फॉर्टी अँगल वरनं हा गोल या ठिकाणी होताना दिसतोय. पुन्हा एकदा अटॅक केला जातो. रोटेशन लेफ्ट आउटच्या माध्यमातून हा अटॅक आणि हा डॉज मारून पास सोडलेला आहे. खूप चांगला गोल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा लेफ्ट आउटच्या मध्ये लेफ्ट इन, मिडलच्या मध्ये पुन्हा एकदा राईट इन, सेंटर. या दरम्यान सेंटरच्या माध्यमातून पुन्हा पाहतो आपण लेफ्ट आउटच्या मध्ये पुन्हा एकदा राईट इनच्या माध्यमातून अटॅक करायचा प्रयत्न. हा प्रयत्न पाहूया काय होतोय. आणि एक चांगला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी थोडीशी वॉर्निंग. चुकीच्या पद्धतीने जेव्हा आपण डिफेन्स करतो त्यावेळेला छोटेसा बेशिस्त असं म्हणू शकतो आपण, थोडंसं खेळ या ठिकाणी. आणि हा राईट, खूप चांगला प्रयत्न होता, परंतु चांगला डिफेन्स, परंतु फॉल. डॉस मारण्याचा चांगला प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी पाहतो पुन्हा एकदा अटॅक करायचा प्रयत्न. लेफ्ट आउटच्या माध्यमातून पुन्हा केला जातो आणि हा अटॅक चांगला सेव्ह या ठिकाणी पाहायला मिळाला गोलकीपरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहतो आपण. बॉल पास करत आपण पाहतो तर पुन्हा एकदा मिडल केलेला आहे. मिडलच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जातो अटॅक, परंतु या ठिकाणी अयशस्वी प्रयत्न आणि फाऊलच्या माध्यमातून पुन्हा पाहतो आपण. मिडलच्या माध्यमातून
पाहतो तर राईट आउट, पुन्हा एकदा राईट इनच्या माध्यमातून या ठिकाणी ड्रिपिंगच्या माध्यमातून रोटेशन मधनं लेफ्ट इन, लेफ्ट आउटच्या माध्यमातून लेफ्ट इन आणि मिडल होऊन या ठिकाणी अटॅक करण्याचा प्रयत्न आणि हा चांगला सेव्ह. रनिंग आणि आपण पाहतो आणि हा चांगला अटॅक. दरम्यान मिडल केलेला आहे, मिडलच्या माध्यमातून लेफ्ट इनच्या मध्ये लेफ्ट आउटच्या माध्यमातून पुन्हा एकदा लेफ्ट इन, मिडलच्या माध्यमातून पुन्हा अटॅक आणि हा चांगला प्रयत्न परंतु यशस्वी. कट झालेला चेंडू आहे. 6 मीटरच्या आत जेव्हा आपण एखादा चेंडू पकडतो त्यावेळेला हा कटिंग दिला जातो. दरम्यान आपण पाहतो पुन्हा एकदा अटॅक करायचा प्रयत्न, डिफेन्सच्या माध्यमातून फाउल. पुन्हा एकदा प्रयत्न करतो आपण पाहतो तर पासिंग रोटेशन माध्यमातून मिडलच्या माध्यमातून पुन्हा एकदा राईट इनच्या माध्यमातून राईटच्या माध्यमातून पुन्हा एकदा अटॅक करायचा प्रयत्न. दरम्यान थोडासा हा प्रयत्न या ठिकाणी फसतोय. पुन्हा एकदा पाहतो तर मिडल करून अटॅक करायचा प्रयत्न. पाहतो तर राईट आउटला या ठिकाणी थोडासा अटॅक करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा राईट इनच्या माध्यमातून मिडल सेंटरवर या ठिकाणी लेफ्ट इनच्याच माध्यमातून हा चांगला एक गोल या ठिकाणी पाहायला मिळाला. आपण पाहतो तर खूप चांगला अटॅक रोटेशनच्या माध्यमातून पासिंग केलं जाते राईट आउट. मात्र या ठिकाणी थोडासा प्रयत्न फसलेला आहे आणि फास्ट ब्रेकच्या माध्यमातून थोडासा प्रयत्न करायचा या ठिकाणी आपल्याला दिसतोय, परंतु ड्रिपिंग करत रोटेशन करत चेंडू घेऊन या ठिकाणी खेळाडू येत आहेत. लेफ्ट इन, लेफ्ट आउट, मिडल राईट इनच्या माध्यमातून अटॅक करायचा प्रयत्न आणि हा डिफेन्स आउट. पीपीच्या मधनं राईट इनच्या मिडल सेंटरला मधनं पुन्हा एकदा सेंटरवरनं हा अटॅक, परंतु तितकं चांगलं डिफेन्स. आपण पाहत होतो आणि हा डिरेक्टली आपण अटॅक करायचा आणि हा राईट आउटच्या माध्यमातून आणि पीपी फास्ट. खूप चांगला प्रयत्न हा ठिकाणी फास्ट रोटेट पर्यंत दिसतो आपल्याला. हा एअर जम्प, परत तितका चांगला अटॅक, तितका चांगला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळाला. सेव्ह केलेला आहे या ठिकाणी, कॉर्नर मिळालेला आहे आणि हा चांगला प्रयत्न फाउल. पेरमपल्ली सर आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं. दरम्यान चाललेला चेंडू आपण पाहतो आणि राईट आउटच्या माध्यमातून हा अटॅक आणि अटॅकच्या माध्यमातून हा गोल. खूप चांगला प्रयत्न आणि तितकं चांगलं आक्रमण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहतो त्या ठिकाणी रोटेशन सुरू झालेलं आहे. रोटेशनच्या माध्यमातून आपण पाहतो राईट इनच्या माध्यमातून पुन्हा एकदा पास करायचा प्रयत्न. सेंटरच्या माध्यमातून लेफ्ट इनच्या माध्यमातून अटॅक करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा
राईट इनच्या माध्यमातून अटॅक सेंटर करून ह्या ठिकाणी अटॅक केला. चांगलं डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतं. रोटेशन पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. खेळाडू चांगल्या प्रकारे अटॅक करण्यासाठी सज्ज आणि हा एअर जम्प करून या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने अनुभवाचा वापर करून ह्या ठिकाणी हा गोल. पुन्हा एकदा सुरुवात होते सामन्याला. रोटेशन सुरू. रोटेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतो तर लेफ्ट इनच्या माध्यमातून लेफ्ट इन कडनं सेंटर सेंटर कडनं आणि हा एक चांगला अनुभवाचा वापर करून करण्याचा गोल. परंतु या ठिकाणी हा गोल झालेला नाहीये. खूप चांगला प्रयत्न होता आणि आपण पाहतो फास्ट रोटेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा अटॅक करायचा प्रयत्न. गोलकीपर स्वतः या ठिकाणी आणि हा राईट आउटच्या माध्यमातून हा एक चांगला प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केला आणि हा यावेळेला मात्र हा गोल. आपण पाहतो सुरुवात होते. रोटेशन करण्याचा प्रयत्न केला जातो. रोटेशनच्या माध्यमातून चेंडू घेऊन चाललेले आहेत. पुन्हा एकदा रोटेशन करत करत या ठिकाणी राईट आउट राईट इन सेंटरच्या माध्यमातून लेफ्ट इन लेफ्ट आउटच्या माध्यमातून पुन्हा एकदा अटॅक करायचा प्रयत्न आणि हा फाउल. आणि हा राईट आउटच्या माध्यमातून एक चांगला 45 डिग्रीच्या अँगलनी हा गोल. अनेक चांगला अनुभवाचा वापर करून गोल करण्याचा प्रयत्न दरम्यान पीपीच्या माध्यमातून पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न. परंतु या ठिकाणी रोटेट करत चाललेला चेंडू. पाहूया आपण काय होतं. दरम्यान हा लेफ्ट आउटच्या माध्यमातून हा अटॅक करण्याचा प्रयत्न आणि हा एअर जम्प करत गोल. पुन्हा एकदा अटॅक केला जातोय. फाऊल पुन्हा एकदा फास्ट रोटेट. माननीय श्रीयुत प्रसाद झुंजे सर यांचं सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवातीला आपण पाहत होता हा चेंडू घेऊन या ठिकाणी अटॅकिंग रोटेशनच्या माध्यमातून चेंडू चाललेला आहे. पुन्हा एकदा रोटेशन करत करत या ठिकाणी राईट आउट राईट इन मिडल सेंटर आणि या ठिकाणी लेफ्ट आउटच्या माध्यमातून अटॅक. आनंद चव्हाण सरांना विनंती करीन मी की त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. प्रसादजी झुंजे सर यांचं सुद्धा या ठिकाणी चव्हाण सरांच्या माध्यमातून पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा सेंटर राईट इनच्या माध्यमातून पुन्हा एकदा अटॅक करायचा प्रयत्न. सेंटरच्या माध्यमातून हा अटॅक करायचा प्रयत्न. बसवराज किनगी यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून या ठिकाणी किताब मिळालेला आहे. गेल्या सामन्यामध्ये सामनावीर मी माननीय झुंजे साहेबांना विनंती करतो आपण कृपया हा सामनावीरचा किताब त्या खेळाडूला या ठिकाणी बहाल करायचा आहे. आपण पाहतो सेंटरवर या ठिकाणी ड्रिपिंग करताना चेंडू लेफ्ट इन लेफ्ट आउटच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी सेंटरच्या माध्यमातून अटॅक करायचा प्रयत्न आणि थोडासा चांगला प्रयत्न. डिफेन्स चांगला या ठिकाणी. इन न्यूजचे प्रतिनिधी रोहित थळवे यांचं सुद्धा या ठिकाणी आनंद चव्हाण सरांच्या माध्यमातून स्वागत केलं जाणार आहे. रोहित थळवे सर इन न्यूजचे प्रतिनिधी रोहित थळवे सर व्यासपीठावरती या. आपण सुद्धा आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. माननीय श्रीयुत चव्हाण सरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतो फास्ट रोटेट करत हा चेंडू आणि हा एअर जम्प करत अटॅक.
पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. जुडभावी पोलीस स्टेशनचे माननीय श्रीयुत सुहाजी गायकवाड साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती सहर्ष स्वागत.
या ठिकाणी ब्रेक हाफ टाइम या ठिकाणी झालेला आहे. हॅलो. यानंतर होणारा सामना फौजी साहब विरुद्ध PS ग्रुप यांच्या दरम्यान खेळला जाणार आहे. तेलंगणा साईडचे खेळाडू स्टेजवर यायचे आहेत सगळे. तेलंगणा स्टेटचे आलेले खेळाडू स्टेजवर यायचं आहे लवकर.
युवा सरकार व विजन डेव्हलपर्स यांच्यात होणारा हा अत्यंत चुरशीचा सामना. दोन्ही सामन्यामध्ये राष्ट्रीय विद्यापीठ तसेच पोलीस दलातील खेळाडू गणेश गायकवाड, सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील खेळाडू, याचा उत्कृष्ट असा 9 मीटर शॉट त्याचे गोलमध्ये रूपांतर केलेलं आहे. गणेश गायकवाड क्रमांक 10चा खेळाडू हा. शहीद अशोक कामटे चषक 2021 या स्पर्धेकरिता आम्हाला संयोजक म्हणून लाभलेले सर्व संयोजकांचे मनपूर्वक आभार. या स्पर्धा 26, 27, 28 नोव्हेंबर रोजी यूट्यूब वरती स्टुडिओ स्पोर्ट्स या चॅनलवर लाईव्ह दाखवण्यात येत आहेत. तरी त्याचा आनंद घेण्यासाठी स्टुडिओ स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा. युवा सरकार युवा सरकार व विजन डेव्हलपर्स यांच्यातील अत्यंत चुरशीचा सामना. पाहुयात यामध्ये विजय कोणाचा होतोय. गणेश गायकवाड, सचिन काळे कडे दिलेला उत्कृष्ट असा पास, त्याचे गोलमध्ये रूपांतर. सचिन काळे आज सोलापूर जिल्ह्याचा नावाजलेला राष्ट्रीय खेळाडू.
पुन्हा एकदा सामन्याकडे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो रोटेशनच्या माध्यमातून हा लेफ्ट इन सेंटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा लेफ्ट इन पुन्हा एकदा सेंटर रोटेशन आणि हा अटॅक करण्याचा प्रयत्न. यानंतर होणारा सामना PS ग्रुप विरुद्ध फौजी साहब यांच्या दरम्यान एक चांगला अटॅक करण्याचा प्रयत्न होता. लेफ्ट आउट लेफ्ट इन रोटेशन सुरू. दरम्यान सेंटरच्या माध्यमातून राईट इन ड्रिपिंग करत या ठिकाणी पुन्हा एकदा लेफ्ट इनच्या माध्यमातून अटॅक करायचा प्रयत्न. दरम्यान पुन्हा एकदा रोटेशन आणि हा फाऊल. फास्ट रोटेड आणि हा अटॅक आणि हा गोल. पुन्हा एकदा रोटेशनच्या माध्यमातून थोडासा आक्रमक होता ना आणि या आक्रमकतेमधून हा अटॅक करायचा प्रयत्न परंतु थोडासा या ठिकाणी दिशाहीन आणि कोणतंही यश नाही. पुन्हा एकदा रोटेशन सुरू या ठिकाणी आपण पाहतो तर लेफ्ट आउटच्या माध्यमातून पुन्हा एकदा सेंटरला या ठिकाणी अटॅक करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा सुरुवात सेंटर राईट इन सेंटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा अटॅक आणि हा पुन्हा एकदा बसवराज किन्नी आपण कृपया व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. बसवराज किन्नी थोडासा टाइम आउटच्या माध्यमातून गोलरक्षकामध्ये बदल केला जातोय आणि ह्या पेनल्टी. आणि हा गोल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात रोटेशनच्या माध्यमातून हा चेंडू घेऊन रोटेशन सुरू या ठिकाणी केलं जाते. रोटेशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा लेफ्ट इनच्या माध्यमातून पुन्हा एकदा अटॅक करायचा प्रयत्न आणि हा चांगला प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रोटेशनच्या माध्यमातून या ठिकाणी चेंडू घेऊन येत आहेत. सेंटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा ड्रिपिंग करत लेफ्ट इन पुन्हा सेंटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा अटॅक या ठिकाणी राईट इनच्या माध्यमातून अटॅकाचा प्रयत्न परंतु या ठिकाणी फाऊल. पुन्हा एकदा पीपीच्या माध्यमातून राईटच्या माध्यमातून हा अटॅक आणि हा गोल. खूप चांगल्या पद्धतीने आक्रमक या ठिकाणी सामना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ या ठिकाणी आक्रमकतेच्या माध्यमातून खेळताना दिसत आहेत. पाहता तर रोटेशन करत या ठिकाणी सेंटर करणार लेफ्ट इन कडनं लेफ्ट आउट कडनं पुन्हा एकदा लेफ्ट इन कडनं पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न आणि हा एअर जम्प करत अटॅक केला होता परंतु या ठिकाणी अपयशी अटॅक. गोलरक्षकाकडे या ठिकाणी गेलेला आहे. गोलरक्षकाकडनं हा सेंटरचा खेळाडू. दरम्यान लेफ्ट इन कडनं सेंटर कडनं पुन्हा एकदा राईट इन आणि या ठिकाणी हा सामना संपतोय. रिशांत आपण कृपया व्यासपीठाकडे संपर्क साधा. रिशांत आप यहाँ पे आइए.